Welcome to Edu Law Commerce Hub, your one-stop for law, commerce, and education insights. शहाबानो प्रकरण हे नाव ऐकलं की अनेकांना एक ऐतिहासिक कायदेशीर लढाई आठवते. पण हा खटला फक्त एका घटस्फोटित महिलेच्या पोटगीपुरता मर्यादित नव्हता. नाही, हा संघर्ष होता वैयक्तिक कायदा आणि धर्मनिरपेक्ष हक्कांमधला. हा लढा होता सन्मानाने जगण्याच्या अधिकाराचा. चला तर मग या ऐतिहासिक कायदेशीर प्रवासाला जरा जवळून पाहूया. ही रक्कम बघा, फक्त 25 रुपये. कल्पना करा, लग्नाला 43 वर्ष झाल्यानंतर शहाबानो बेगम यांना कोर्टाने सुरुवातीला दरमहा पोटगी म्हणून मंजूर केलेली ही रक्कम होती. हो, बरोबर ऐकलत, फक्त 25 रुपये. आणि याच धक्कादायक रकमेपासून त्या प्रकरणाची सुरुवात झाली, ज्याने पुढे जाऊन संपूर्ण देशाला विचार करायला भाग पाडलं. शहाबानो यांचा हा संघर्ष काही एका दिवसाचा नव्हता, तर अनेक दशकांचा होता. याची सुरुवात झाली 1932 मध्ये, जेव्हा त्यांचा विवाह एक प्रसिद्ध वकील मोहम्मद अहमद खान यांच्याशी झाला. पण तब्बल 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटल्यावर, म्हणजे 1975 साली वयाच्या 62व्या वर्षी त्यांना त्यांच्या घरातून बाहेर काढण्यात आलं. पण त्या खचल्या नाहीत. 1978 मध्ये त्यांनी पोटगीसाठी अर्ज दाखल केला आणि अखेरीस 7 वर्षांच्या लढ्यानंतर 1985 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तो ऐतिहासिक निकाल दिला. ही गोष्ट आहे एका 62 वर्षीय महिलेची, ज्यांनी 40 वर्षांहून अधिक काळ संसार केला, 5 मुलांना जन्म दिला आणि मग अचानक त्यांना निराधार सोडण्यात आलं. अशा परिस्थितीत शहाबानो यांनी देशाच्या कायद्याचा आधार घेतला आणि फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 125 नुसार आपल्या पतीकडून पोटगीची मागणी केली. आता यावर त्यांचे पती मोहम्मद अहमद खान, जे स्वतः वकील होते, त्यांनी एक कायदेशीर डाव टाकला. त्यांनी शहाबानो यांना परत कधी एकत्र न येण्याजोगा तलाक देऊन घटस्फोट दिला. त्यांना असं वाटलं की असं केल्याने त्यांची पुढची सगळी आर्थिक जबाबदारी आता संपलीये. आणि इथूनच या प्रकरणाच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. एका बाजूला होता मुस्लिम वैयक्तिक कायदा आणि दुसऱ्या बाजूला होता भारताचा धर्मनिरपेक्ष कायदा. या 2 वेगवेगळ्या कायदेशीर व्यवस्थांमधली ही टक्करच या खटल्याचा केंद्रबिंदू ठरली. आता हा सगळा वाद नीट समजून घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे तलाक. सोप्या भाषेत मुस्लिम कायद्यानुसार पतीने घटस्फोटासाठी केलेला उच्चार. पतीच्या बचावाचा हाच मुख्य आधार होता. दुसरी गोष्ट आहे इद्दत, म्हणजे घटस्फोटानंतरचा एक ठरलेला कालावधी, ज्यात स्त्री दुसरं लग्न करू शकत नाही. आणि वैयक्तिक कायद्यानुसार पतीची पोटगी देण्याची जबाबदारी फक्त याच काळापुरती मर्यादित असते असं मानलं जातं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे मेहर. लग्नाच्या वेळी पतीकडून पत्नीला दिली जाणारी एक रक्कम किंवा मालमत्ता. पतीचा युक्तिवाद असा होता की मेहरची रक्कम एकदा दिली की त्यांची सगळी जबाबदारी पूर्ण झाली. तर आता बघा, दोन्ही बाजूंचे युक्तिवाद एकदम स्पष्ट होते. पतीचं म्हणणं होतं की मी माझ्या धर्माच्या कायद्यानुसार वागलोय. इद्दतचा काळ संपला आणि मेहरची रक्कम दिली की माझी जबाबदारी संपली. याउलट शहाबानो यांची बाजू धर्मनिरपेक्ष कायद्यावर आधारलेली होती. त्यानुसार कलम 125 हे देशातल्या सगळ्या नागरिकांना लागू होतं आणि जी महिला स्वतःचा सांभाळ करू शकत नाही, तिला पोटगी मिळायलाच हवी. मग देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने यावर काय निर्णय दिला? चला, या ऐतिहासिक निकालामागचा कोर्टाचा नेमका विचार काय होता हे जरा खोलात जाऊन समजून घेऊया. कोर्टाने प्रत्येक कायदेशीर प्रश्नावर खूप पद्धतशीरपणे विचार केला. कोर्टासमोर आलेला पहिला आणि सगळ्यात कळीचा मुद्दा हा होता की फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 125 हे धर्म, जातपात न पाहता सगळ्यांना लागू होतं का? यावर कोर्टाचं उत्तर अगदी स्पष्ट आणि सडेतोड होतं. कोर्टाने म्हटलं, कलम 125 हे खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष आहे. जे लोक स्वतःचा सांभाळ करू शकत नाहीत, त्यांना त्वरित आणि जलद मदत मिळावी यासाठी हे कलम बनवण्यात आलं आहे. म्हणजे सोप्या भाषेत हा कायदा निराधार लोकांना मदत करण्यासाठी आहे आणि तो कोणत्याही धर्मापेक्षा मोठा आहे. बरं, कलम 125 लागू होतं हे तर ठरलं. पण मग पतीचा दुसऱ्या युक्तिवादाचं काय? म्हणजे मेहरची रक्कम ही घटस्फोटाच्या वेळी दिलेली भरपाई आहे का, ज्यामुळे पोटगीचा हक्क आपोआप रद्द होतो? यावरही कोर्टाने मेहरची व्याख्याच स्पष्ट केली. कोर्टाने म्हटलं की मेहर ही लग्नाच्या सन्मानार्थ दिलेली रक्कम आहे, ती घटस्फोटाची किंमत नाही. त्यामुळे मेहर दिल्याने
धर्मनिरपेक्ष कायद्यानुसार मिळणाऱ्या पोटगीचा हक्क संपत नाही हे कोर्टाने अगदी ठामपणे सांगितलं. आणि मग प्रकरण आणखीनच रंजक झालं. कोर्टाने आपला निर्णय अधिक पक्का करण्यासाठी एक असा मुद्दा काढला ज्याची कोणीच अपेक्षा केली नव्हती. कोर्टाने विचारलं की ह्या विषयावर पवित्र कुराण स्वतः काय मार्गदर्शन करतं. कोर्टाने कुराणातील आयत 241चा संदर्भ देत म्हटलं, घटस्फोटित महिलांना योग्य प्रमाणात पोटगी दिली पाहिजे. हे सदाचारी लोकांचे कर्तव्य आहे. यातून कोर्टाने हे दाखवून दिलं की घटस्फोटित पत्नीची काळजी घेण्याची तरतूद खुद्द धर्मग्रंथातच आहे आणि त्यांचा निर्णय धर्माच्या विरोधात नाहीये. शहा बानो यांना न्याय तर मिळाला, पण ही केस फक्त एका व्यक्तीच्या विजयापुरती मर्यादित राहिली नाही. या निकालाचे भारतीय समाजावर खूप दूरगामी परिणाम झाले, ज्याचे पडसाद आपल्याला आजही ऐकू येतात. आणि याच निकालात कोर्टाने एक अशी टिप्पणी केली जी आजही सतत चर्चेत असते. कोर्टाने म्हटलं, ही खेदाची गोष्ट आहे की आपल्या संविधानातील कलम 44 हे एक मृत अक्षर बनून राहिले आहे. हे कलम म्हणजेच समान नागरी कायद्याची तरतूद करणारं कलम. कोर्टाने पुढे असंही म्हटलं की समान नागरी कायदा हा राष्ट्रीय एकात्मतेसाठी गरजेचा आहे, कारण त्यामुळे परस्पर विरोधी विचार असलेल्या वेगवेगळ्या कायद्यांप्रती असलेली लोकांची निष्ठा दूर होईल आणि एक राष्ट्र म्हणून आपण अधिक मजबूत होऊ. आणि शेवटी हा खटला आपल्या सगळ्यांसमोर एक खूप मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न उभा करून जातो. जेव्हा कायदा आणि श्रद्धा एकमेकांसमोर उभे ठाकतात, तेव्हा न्यायाचा खरा मार्ग कोणता? या प्रश्नाभोवती सुरू झालेली चर्चा आजही भारतात सुरू आहे आणि ती आपल्याला विचार करायला भाग पाडते.